हॅलो लवलीज, वेलकम टू आवर चॅनल फक्त तिच्यासाठी बाय डॉक्टर प्रसिद्धी. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत 4 हॉर्मोन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मासिक पाळी दरम्यान मुख्यत्वे 4 हार्मोन्स रिस्पॉन्सिबल असतात: ल्युटेनायझिंग हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. ल्युटेनायझिंग हार्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे ओव्हरियन फॉलिकल्सला स्टिम्युलेट करतात. इस्ट्रोजन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटेनायझिंग हार्मोनचं प्रोडक्शनला इनहिबिट करतो आणि प्रोजेस्टेरॉन अर्ली प्रेग्नन्सीला सपोर्ट करतो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकलच्या 4 फेजेस पाहिल्या. तर त्यातल्या फॉलिक्युलर फेजमध्ये इस्ट्रोजन लेवल्स या वाढलेल्या असतात, ज्यामुळे LH आणि FSH यांचं प्रोडक्शन त्या इनहिबिट करतात आणि फॉलिकल्सची ग्रोथ होते. ओव्ह्युलेटरी फेज म्हणजेच मासिक पाळीनंतर 12वा ते 16व्या दिवसांपर्यंतचा कालावधी. या फेजमध्ये LH आणि FSH यांच्या लेवल्स वाढतात, विच स्टिम्युलेट्स रिलीज ऑफ एग फ्रॉम द ओव्हरी. म्हणजेच आपल्या अंडकोशातनं आपला एग हा बाहेर पडत असतो. ल्युटियल फेजमध्ये प्रोजेस्टेरॉनचं प्रोडक्शन वाढतं, कारण आपल्या भोळ्या बाबळ्या युट्रसला असं वाटत असतं की आपण आता बेबीसाठी रेडी झालोय, कारण प्रोजेस्टेरॉन हे अर्ली प्रेग्नन्सीसाठी सपोर्टिव्ह ठरतं. मेन्स्ट्रुअल फेज, या फेजमध्ये होतं काय ना की गेले 28 दिवस आपल्या बॉडीच्या अख्ख्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमने जी मेहनत घेतली आहे ती कोलमडायला लागते. म्हणजेच दिस फेज कॉजेस शेडिंग, ज्याला तुम्ही म्हणतात पिरियड्स. आणि या फेजमध्ये प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन याचे लेवल तर कमी होतातच, सोबतच FSH आणि LH सुद्धा. तो असं सर्व या एका महिन्याच्या कालावधीत एका फिमेल सोबत होत असतं. आणि त्यात मग होतात मूड स्विंग्स, मग होतात चिडचिडेपण, फ्रस्ट्रेशन, इरिटेशन, ब्लोटिंग, ब्रेस्ट टेंडरनेस, डोकेदुखी आणि सोबतच सब औरत जात का दुश्मन ॲक्ने. तर हे मूड स्विंग्स कसे कमी करावेत आणि या 4 फेजेसमध्ये काय खावं किंवा काय खाऊ नये हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.